श्रीशैलशृङ्गे विविध प्रसङ्गे शेषाद्रिशृङ्गेऽपि सदा वसन्तं तम् अर्जुनं मल्लिकापूर्वभेनं नमामि संसारसमुद्रसेतुं। पार्वतीपतये हर हर महादेव। नमस्कार प्रिय शिवभक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसरे ज्योतिर्लिंग जे आहे ते म्हणजे श्री मल्लिकार्जुन। हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील श्रीशैल पर्वतावर वसलेले आहे। हे ज्योतिर्लिंग केवळ शिवभक्तासाठीच नव्हे तर प्रत्येक हिंदूसाठी अतिशय पवित्र तीर्थस्थान मानले जाते। या ज्योतिर्लिंगामागे दडलेली कथा इतकी अद्भुत आहे की ती ऐकून आपलं मन परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होणारच। शिवपुराणात सांगितलेली ही कथा ऐकल्यावर आपल्याला या स्थळाचे महत्त्व काय आहे हे स्पष्ट होणार आहे। म्हणून ही कथा अर्धवट सोडू नका, कारण आज तुम्ही जाणून घेणार आहात श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे रहस्य, त्यामागील इतिहास आणि परमेश्वराच्या या अद्भुत लीलांची कथा। तर चला सुरू करूया हा अद्वितीय प्रवास। त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायलाही विसरू नका। तर मित्रांनो, तुम्ही जर खरोखर शिवभक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघणार आहात असा माझा विश्वास आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण बघणार आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसरे गणले जाणारे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन येथे कसे स्थित झाले, त्यामागे काय पौराणिक कथा आहे आणि सोबतच या ज्योतिर्लिंगाचा इतिहास सुद्धा आपण बघणार आहोत। जय मल्लिकार्जुन जय मल्लिकार्जुन या जयघोषाने आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील श्रीशैलमच्या डोंगर रांगा व पाताळगंगेचा परिसर दुमदुमून जातो। या भागात केळीच्या बागा व बिल्व वृक्षाची वने फार मोठ्या प्रमाणात आहेत। प्राचीन काळी याच प्रदेशात भगवान शंकर येत असत। याच ठिकाणी त्यांनी दिव्य ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले व याला आपले निवासस्थान बनवले, म्हणून या स्थानाला कैलास निवास देखील म्हटले जाते। कुमार कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून जेव्हा कैलासावर परतले तेव्हा नारदांनी त्यांना श्री गणेशाच्या विवाहाचा प्रसंग सांगितला। हे वृत्त ऐकून कुमार कार्तिकेयला फार राग आला। आई पार्वती व वडील भगवान शंकरांनी त्यांना खूप समजावले, पण कोणाचेही ते न ऐकता रागावून क्रौंच पर्वतावर जाऊन बसले। कुमार कार्तिकेयाच्या अशा कृत्याने पार्वतीला फार दुःख झाले। खूप समजावूनही तिला धीर धरवेना, म्हणून कार्तिकेयाची समजूत काढण्यासाठी शंकराने देवर्षींना पाठवले, पण तेही निराश होऊन परतले। नंतर पार्वतीचा आग्रह पाहून भगवान शंकर व पार्वती दोघेही क्रौंच पर्वतावर गेले, पण कार्तिकेय क्रौंच पर्वत सोडून अजून 3 योजन लांब निघून गेले। क्रौंच पर्वतावर पुत्राची भेट न झाल्याने त्याला अन्य जागी शोधायला जाण्यापूर्वी शिव पार्वतीने तेथे आपली ज्योत स्थापन केली। त्याच दिवसापासून ती दिव्य ज्योती मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या नावाने प्रसिद्ध झाली व हे क्षेत्र दिव्य क्षेत्र बनले। आजही या ठिकाणी पौर्णिमेला पार्वती व अमावस्येला भगवान शंकर येथे येतात। या दिव्य ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने धनधान्याची समृद्धी होऊन भाविकांना सुख, ऐश्वर्य, मान सन्मान प्राप्त होतो। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। श्रीशैल मल्लिकार्जुन या पवित्र क्षेत्राच्या पायथ्याशी कृष्णा नदीने पाताळगंगेचे रूप घेतलेले आहे। लाखो भक्तगण या नदीत स्नान करूनच ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जातात। कर्नाटक स्वारीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते। त्यावेळी त्यांनी मंदिराच्या उजव्या बाजूला एक गोपूर बांधले व अन्नछत्रही सुरू केले होते। विजयनगरच्या राजांनीही येथे गोपूर, तलाव, मंदिर बांधले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी येथे पाताळगंगेला 852 पायऱ्याचा एक मजबूत घाट बांधला। शैल पर्वताचा हा प्रदेश पूर्वी दुर्गम आणि कष्टप्रद व भयानक वाटायचा, पण भाविकांनी श्रद्धाच्या बळावर येथे दर्शन घेण्यात धन्यताच मानली। भगवान श्री रामचंद्र, नारद, पांडव, हिरण्यकश्यप इत्यादी पुराण पुरुषांनीही येथे येऊन दर्शन घेतले आहेत। शिवभक्तांनो, आता तुम्ही श्रवण करत आहात शिव महापुराणानुसार श्री मल्लिकार्जुन येथे कसे स्थित झाले, त्यांची येथे कशी उत्पत्ती झाली, ही कथा तुम्ही
शेवटपर्यंत नक्की श्रवण करा. कृपया या कथेचा अनादर करू नका. एकदा शिवपार्वतीने आपल्या दोन्ही पुत्रांना गणपतीला व कार्तिक स्वामीला पृथ्वी प्रदक्षिणा करून येण्यास सांगितले. मातेपितेची आज्ञा घेऊन कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. पण गणपती बापा मोठे चतुर. त्यांनी आपल्या मातापित्यांना वंदन करून त्यांच्याच भोवती एक प्रदक्षिणा घातली आणि माझी पृथ्वी प्रदक्षिणा संपूर्ण झाली हे जाहीर केले. जेव्हा कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करून कैलासाकडे परत येत असताना मध्येच त्यांना नारदाने गाठले. त्याला गणपतीच्या विवाहाची हकीकत सांगितली व मातापित्यांनी तुझ्याशी पक्षपात केला आहे असे म्हणून त्याच्या मनात कलुषित भाव निर्माण केला. तो रागाने कैलासावर गेला. शिवपार्वतीला आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यांना नमस्कार केला व मग त्यांनी केलेल्या पक्षपाताबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या दोघांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो रुष्ट होऊन क्रौंच पर्वतावर निघून गेला. त्याच्या वियोगाने पार्वतीला फार दुःख झाले. शिवजींनी तिचे सांत्वन केले. ते म्हणाले, प्रिये, तू कशासाठी एवढे दुःख करतेस? आपला पुत्र रागावून गेलेला असला तरी अवश्य परत येईल. पण तिचा शोक जराही कमी झाला नाही. तिची अवस्था पाहून शिवजींनी देवांना आणि ऋषींना कुमाराकडे पाठवले. शिवजींचे कार्य म्हणून ते आपापल्या गणासह क्रौंच पर्वतावर गेले. त्यांनी कुमाराला नमस्कार केला. त्याने कैलासावर चालावे म्हणून त्याला अनेक विनवण्या केल्या, पण रुसलेल्या कुमाराने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. ते निराशेने परत आले. शिवजींना सर्व वृत्तांत सांगून आपापल्या स्थानी परतले. कुमार आला नाही म्हणून पार्वती व्यथित झाली. शिवजींनाही फार वाईट वाटले. मग तेथे दोघेही त्याला भेटण्यासाठी निघाले. त्यांच्या आगमनाची वार्ता कळताच कुमार 3 योजने दूर निघून गेला. भगवान महादेव पार्वतीसह क्रौंच पर्वतावर गेले. कार्तिकेय तेथेही नाही हे पाहून त्यांना फार दुःख झाले. ते दोघेही ज्योतिर्मय स्वरूप धारण करून तेथेच राहिले. ते ज्योतिर्लिंग मल्लिका अर्जुन नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिका हे पार्वतीचेच नाव आहे आणि अर्जुन हा शिवजींचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुत्र स्नेहाने व्याकुळ झालेल्या शिवपार्वती प्रत्येक पर्वकाळी कुमाराला भेटण्यासाठी जाऊ लागले. त्यापैकी शिवप्रभू अमावस्येला आणि पार्वती पौर्णिमेला जात असे म्हणतात. मल्लिका अर्जुनाचे महात्म्य फार थोर आहे. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणाऱ्याचे सर्व पाप नाहीसे होतात. त्यांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. दुःख दूर होऊन सुख मिळते. धनधान्यादी संपदा, प्रतिष्ठा व आरोग्य यांची प्राप्ती होते. त्याला पुन्हा गर्भवास भोगावा लागत नाही. शिवकृपेने त्याला अक्षय पद प्राप्त होते. तर हे प्रिय शिवभक्तांनो, श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची ही अद्भुत कथा ऐकल्यानंतर आपल्या मनात फक्त एकच भावना निर्माण होते, शिव आणि शक्ती हे जगाचे आधार आहेत. या पवित्र स्थळाचे केवळ नामस्मरण केल्यानेही पुण्य मिळते असे शास्त्र सांगते. म्हणूनच प्रत्येक भक्ताने या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे आणि शिव नाम जप करत राहावे. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. या पवित्र कथेला इतर भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा आणि भक्तीचा हा प्रवास पुढे सुरू ठेवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री मल्लिकार्जुन. हर हर महादेव.